मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे आपल्या भारताच्या इतिहासामध्ये मोठमोठे विचारवंत होऊन गेले, देशप्रेमी होऊन गेले आणि त्यांनी आपल्या देशासाठी अहोरात्र आपले जीवन व्यतीत केले. त्यापैकीच एक विचारवंत म्हणजे डॉक्टर भीमराव आंबेडकर. तर मित्रांनो, नमस्कार, स्वागत आहे माझ्या लावणी क्वीन या ऑफिशियल चॅनलमध्ये. मित्रांनो, तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करायला विसरू नका. तर आज आपण डॉक्टर बाबासाहेब यांनी जेव्हा वकील असताना पहिली केस लढली, त्या पहिल्या केसबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहोत. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. जेव्हा पहिल्या वेळी बाबासाहेबांनी काळा कोट घालून मुंबईच्या कचेरीत पाय ठेवताच कचेरीत एकदम आवाज, सर्व गप्प झाले. हे पाहून बाबासाहेबांनी ओळखले की सर्वांच्या चेहऱ्यावर महार जातीसाठी तिरस्कार, घृणा होता. तेथील सर्व लोक विचार करत होते की हा महार जातीचा लोक काळा कोट घालून येथे कसा बसू शकतो. बाबासाहेब, तुम्हाला बसण्यासाठी जागा नाही, आणि बाबासाहेब बसण्यासाठी जागा शोधत होते. परंतु पहिलेच जातीवादाने ग्रासलेल्या या लोकांनी त्यांना जागाच दिली नाही. तेव्हा एक अहंकारी वकिलाने त्यांना रागाने म्हटले, बॅरिस्टर, तू तर खूप शिकले सवरले विद्वान पंडित आहेस. आमच्यामध्ये ह्या कचेरीत बसण्याची काय जरूरत आहे. तू तर सडकच्या कडेला तंबू उभारून तेथे सुद्धा तुझं दुकान चालू शकतो, नाही का. म्हणजे बाबासाहेबांना त्यांनी तिरस्काराने त्यांची टिंगल टवाळी केली. हा खूप खोल अपमान होता. बाबासाहेबांचा खूप मोठा अपमान होता. परंतु बाबासाहेब तरीही गंभीर राहिले, शांत राहिले. त्यांनी अपमानाच्या रक्ताला पिऊन घेतले. ते हसून बोलले, तुम्ही एकदम बरोबर बोललात. डॉक्टर बाबासाहेबांना खरंच एक ठिकाणी जागा आणि बाबासाहेबांनी हे ऐकून खरंच रस्त्यावर एका ठिकाणी जागा साफ केली आणि तेथेच त्यांनी त्यांचं काम चालू केलं. लहान सहान केस लढत होते, आपला निवारा करत होते. त्याच शहरात एक श्रीमंत शेठ होता आणि काय झालं की त्याचा जो एकुलता एक मुलगा असतो त्या शेठचा, त्यावर हत्येचा आरोप आलेला होता. खालच्या कोर्टाने त्या आरोपीला, त्या शेठच्या मुलाला फाशीची शिक्षा सुनावलेली होती आणि शेठ व शेठाने यांच्यावर खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळला होता. मुंबईतील मोठमोठे सर्व नामवंत वकिलांना शेठ भेटला आणि मुलाची केस लढायला सांगितली. हवे तितके पैसे पाण्यासारखा ओतण्यास शेठ तयार झाला. परंतु कोणीही त्याच्या मुलाची केस लढायला घेईना. ज्यावेळी फीस फाईल सर्व नामवंत वकिलांना भेटले, पाणीसारखा पैसा खर्च केला, त्यावेळी फीस फाईल पाहताच हात वर करत सर्व वकील नाही बोलत. सर्वांचा एकच म्हणणं होतं, ह्या केसमध्ये दम नाही. सर्व सबूत तुमच्या मुलाच्या विरोधात आहेत. त्याला फाशी होईलच. भगवान सुद्धा वाचू शकत नाही. आणि हे ऐकून हताश होऊन, निराश होऊन शेठ कचेरीत पोहोचला. त्याच्या डोळ्यात आसू, हातात फाईल. तेव्हा अहंकारी वकिलाने बाबासाहेबांचा मजाक केला. अरे
क्रूरताने सांगितलं, रागाने सांगितलं, अरे सेठ, तू येथे का फिरतोस? तुझ्या मुलाचा केस फक्त एकच व्यक्ती या मुंबईमध्ये लढू शकते. आणि तो बघा बाहेर बसलेला आहे, महार जातीचा बॅरिस्टर, खूप विद्वान आहे, पंडित आहे, तोच तुम्हाला वाचू शकतो. वकिलाने तर मजाक केली होती बाबासाहेबांची, परंतु म्हणतात ना, बुडत्याला काडीचा आधार सारा असतो. मग शेठ पळत बाहेर गेला, बाबांच्या पायाशी वाकला, एकदम दुःखाने रडून सांगितले, हे बॅरिस्टर, माझ्या मुलाला वाचव आणि तूच वाचू शकतोस. तूच माझा शेवटचा अपेक्षा आहेस. बाबासाहेबांनी त्याला हाताने वर उठवले आणि विचारलं, मी काय करू शकतो तुझ्यासाठी? मग शहरातील मोठमोठ्या वकिलांनी माझ्या मुलाला वाचवण्याचं नाकारले, तर तुझ्या मुलाला वाचवण्याचं नाकारलं तर मी एक शूद्र समजला जाणारा वकील काय करू शकतो? शेठने, साहेब, हर कोई समझने वाला वकील नहीं साहेब, मैंने दुनिया देखी. मी आपला चेहरा पाहून ओळखू शकतो की माझ्या एकमेव मुलाला दुनियेत कोण वाचू शकतो, तो फक्त तुम्हीच आहात. त्याला फाशी त्याची आई दिली तर त्याची आई जगणार नाही. माझ्या घरातून 2 आरती निघतील. आईच्या दुःखाची गोष्ट ऐकून बाबासाहेबांचे हृदय गैरवरून आले. त्यांना आपल्या आई भीमाबाईंची आठवण आली. त्यांनी दिलेली शिकवण आठवली. कोणी निर्दोषाला वाचवण्यासाठी आपला जीव गेला तरी अडचणींना तोंड देऊन मागे सरकू नका. बाबासाहेबांनी फाईल हातात घेतली आणि त्या शेठला विचारले, का ही फाईल दुसऱ्या कोणत्या वकिलाने पाहिली का? तेव्हा शेठने सांगितले, हा बॅरिस्टर, शहरातील प्रत्येक वकिलाने ही फाईल पाहिली आणि नाकारले आहे. बाबासाहेबांनी फाईलचे खोल अभ्यास केला आणि त्यांच्या नजरेत एक आशेचा किरण दिसला. त्यांनी गंभीर आवाजात विचारले की, शेठ, तुम्ही घरी जा, तुमच्या मुलाची केस मी लढेल. दुसऱ्या दिवशी कोर्ट भरले. कोर्टाची शांतता, सन्नाटा आणि अद्भुत तर्क आणि फाशीची तारीख. थोडेच दिवस बाकी होते. कोर्ट सुरू झाले. जजच्या खुर्चीवर इंग्रज जज बसला. एकीकडे सरकारी वकील आणि दुसरीकडे बचावासाठी पक्ष वकील डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. कोर्ट खूप भरलेले होते. सर्व मोठमोठे नावाजलेले वकील या कोर्टात हजर होते. ते पाहण्यासाठी आले होते की बाहेर बसणारा तत्वज्ञ वकील आता काय तमाशा करतो हे त्यांना बघायचं होतं. जेव्हा बोलायची वेळ आली तेव्हा जजने विचारले, बाबासाहेब, काय तुम्ही तुमच्या वादीच्या बचावासाठी काही बचाव सादर करता आहेत का? साक्षीदार सादर करता आहेत का? सर्व कोर्टाला उमेद होती की बाबासाहेब खूप लांबलचक मत मांडतील, परंतु बाबासाहेबांनी जे बोलले त्याने सर्वांना धक्काच बसला. बाबासाहेब शांत स्वरात बोलले, मला काहीच मुद्दे मांडायचे नाही जज साहेब, तुम्ही तुमचं निकाल सांगा. शेठचे हृदय तर एकदम दुःखी झाले. तो विचार करत राहिला की बॅरिस्टरने मला धोका दिला आहे. हा तर आपला मुद्दासुद्धा मांडत नाही, आपल्या बाजूने बोलतही नाही. जे सुद्धा हैराण झालं आणि परंतु फाईल आणि याच्या आधारे निकाल देण्यास सुरुवात केली. जजने सांगितले की तमाम गवाह आणि साक्षीदारांचा विचारात घेऊन मी या आरोपीला दोषी मानत आहे आणि त्याला फाशीवर
लटकवण्यात येवो असे सजा देत आहे. तेव्हा पोलीस त्या आरोपीला घेऊन जात असताना बाबासाहेब बोलले एकदम मोठ्या आवाजाने, कोर्टातील शांततेला फाडले होते. थांबा युरानर, फक्त एवढेच बोलले. जज ओरडून बोलले, काय मतलब आहे आता तेव्हा बाबासाहेबांनी सांगितले, तुम्ही माझ्या वादीला सजा सुनावली, फाशीवर लटकवले जावे. मला ही सजा मंजूर आहे. तुम्ही याला फाशीवर लटकवून द्या. परंतु कायदा हे सांगते की सजा तेवढीच दिली जावी जेवढी जजने लिहिली असेल. तुम्ही तुमच्या निकालात हे कुठेच लिहिले नाही की फाशीवर जीव जाईपर्यंत लटकवण्यात यावे. तुम्ही फक्त लटकवायला सांगितले, मारायला नाही. हे विचार ऐकून पूर्ण कोर्टात एकदम शांतता पसरली. जज एकदम आश्चर्यचकित होऊन विचार करत राहिला. तो कायद्याचा एवढा जाणकार असताना सुद्धा एक भारतीय बॅरिस्टरने इंग्रजी कायद्याच्या बारीकीने फाशी थांबवली. लटकवले असते तर त्याला उतरावे लागले असते, कारण शेवटी बाबासाहेबांच्या अद्भुत विचारांनी जज सुद्धा प्रेरित झाला. या तार्किक विचारांनी फाशी थांबवली. जे वकील बाबासाहेबांचा मजाक उडवत होते त्यांचे डोके अपमानाने खाली झाले. त्या दिवसापासून मुंबईच्या कचेरीने मानले की बाहेर बसलेला वकील डोक्याने कितीतरी पट मोठा आहे. मुलाला वाचवलं आणि त्याला त्याच्या आईकडे दिलं आणि सांगितलं, हा घ्या तुमचा मुलगा आणि सांभाळा आपल्या मुलाला. हे पाहून शेठ आणि त्याची पत्नी खूप आनंदित झाले आणि त्यांनी आपल्या मुलाला प्रेमाने जवळ घेतले आणि बाबासाहेबांना नमस्कार केला की तुमच्यासारखे आम्ही जीवनभर तुमचा उपकार कधीही विसरणार नाही. तर मित्रांनो, अशी होती बाबासाहेबांची ही त्यांनी एका फाशी झालेल्या युवकाला वाचवलेली कोर्टातील कहाणी. मित्रांनो, जीवनभर अपमान सहन केले, परंतु आपल्या ज्ञानाचा वापर नेहमी पीडितांसाठी केला. वंचितांसाठी न्याय मिळवून दिले. आणि ही कहाणी आपल्याला शिकवते की शिक्षा आणि बुद्धिमत्तेपेक्षा कोणतेच हत्यार मोठे नाही. तर मित्रांनो, बाबासाहेबांचे हे कोर्टातील जी सत्यकथा आहे ही तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटद्वारे जरूर कळवा. आणि असेच नवनवीन महान व्यक्तींचे विचार बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा. बाय बाय. थँक यू फॉर वॉचिंग.